बाहेर मिळणारे कुरकुरीत चिप्स मुलांना अजिबात देऊ नका. त्यापेक्षा घरी हे कुरकुरीत नॅचोस बनवा. अगदी झटपट तयार होतात आणि हेल्दी सुद्धा आहेत. मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील. तर त्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतले, त्याला कट करून घेतलेला आहे. कट करून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी आपल्याला पेस्ट मिळणार आहे. त्यामध्ये जे काही बियाचे थोडेसे दाणे राहतात ते सुद्धा चाळणीमध्ये गाळल्यानंतर ते वरती राहतात आणि बारीक पेस्ट आपल्याला मिळते. तर या पेस्टमध्ये आपल्याला अर्धा चमच लाल तिखट टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं याला मिरे पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमच रवा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण वापरलेलं आहे गव्हाचं पीठ, कणिक वापरलेली आहे. त्यामुळे अधिक पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा नॅचोस रेडी होणार आहे. आता हे थोडं-थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला मी 1 वाटी पूर्ण पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. प्युरीमध्ये जेवढं पीठ बसेल त्या अंदाजानुसार आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मला टोटल जवळपास 1.5 वाटी पीठ मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी झटपट तयार होणारे आहेत, चवीला आंबट गोड खूप मस्त लागतात आणि एकदा केल्यानंतर 2-3 दिवस आरामात टिकतात, एवढे हे मस्त ते तयार होतात. नेहमी-नेहमी बाहेरचं देण्यापेक्षा कधीतरी घरी हा पदार्थ करून ठेवला तर मुलं सुद्धा आवडीने खातात. तर आता हे पीठ अगदी घट्टसर मळून रेडी झालं, थोडंसं झाकून ठेवलं. आता त्यावर टाकण्यासाठी मसाला रेडी करूया. तर इथे मी थोडंसं लाल तिखट घेतलं, मीठ टेकलं आणि त्यानंतर आपल्याला घेतलेलं आहे काळं मीठ घेतलं, थोडंसं आमचूर पावडर घेतलेलं आहे आणि मॅगी मसाला घेतलेला आहे. इथे तुम्ही पेरी-पेरी मसाला मिक्स केला तरी सुद्धा चालेल. मसाला रेडी करून घेतला, त्यानंतर आपलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे. तेल कढईत गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर एक छोटासा गोळा करून त्याचा आपण पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही पोळी जी आहे ती शक्य होईल तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. तरच आपले जे आहे ते नॅचोस अगदी कुरकुरीत होणार आहेत. आता हे फुगू नये म्हणून यामध्ये मी काट्याच्या चमचे असे कट करून घेतले थोडेसे त्यावर, जेणेकरून आपले नॅचोस फुलणार नाहीत, मात्र ते कुरकुरीत नक्की होतील. त्यानंतर असे त्याच्या पट्ट्या करून घेतल्या आणि बाहेर जसे नॅचोस मिळतात त्याच आकारामध्ये आपल्याला कट करायचे, म्हणून आपल्याला अशा पट्ट्या करून घेतल्या त्याच्या आणि त्या एकावर एक ठेवून आपल्याला त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे ट्रायंगल शेपमध्ये. म्हणजे अगदी मुलांसुद्धा आवडीने खातात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात. तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे असे कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला असं सेपरेट करून घ्यायचं. अगदीच जर चिटकत आहेत असं वाटलं तर थोडंसं याला कणिक टाकून लाटलं तरी सुद्धा अगदी पटापट निघतात ते. अशा प्रकारे मी सगळे जे आहे ते लाटून घेतले, कट करून घेतले आणि आता हे तळून घेऊया. तळताना आपल्याला तेल जे आहे ते जास्त गरम होऊ द्यायचं नाही, मीडियम गरम होऊ द्यायचं आणि तरच टाकायचे आणि कंटिन्यू याला आपल्याला वर खाली करत जे आहे ते तळून घ्यायचं अगदी कुरकुरीत होईपर्यंत. सुरुवातीला पाहू शकता छान बुडबुडे भरपूर येतात आणि ज्यावेळेला हे कुरकुरीत होतात त्यानंतर जे आहे ते तेलाचं टेम्परेचर सुद्धा कमी होतं आणि बुडबुडे कमी होतात. तळताना आपल्याला लक्षात येतात की कुरकुरीत झाले आहे वगैरे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळलं तर ते सुरुवातीला पटकन तळल्या जातात आणि नंतर नरम पडतात. त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आणि तळून घ्यायचं, तरच आपले जे आहे ते नॅचोस अगदी कुरकुरीत होतात, बाहेर मिळतात त्यापेक्षाही छान. अशा प्रकारे मी 2 बॅचमध्ये जे आहे ते सुरुवातीला लाटून घेतले आणि तळून घेतलेले आहेत. त्यानंतर परत आपण राहिलेले सुद्धा असे लाटून घेऊया आणि त्यानंतर व्यवस्थित स्लो गॅसवर तळून घेऊया. अगदी झटपट तयार होतात, चवीला सुद्धा मस्त लागतात आणि 2-3 दिवस आरामात टिकतात. तर नक्की करून बघा, मुलं अगदी आवडीने खातात. तर अशा प्रकारे आपले 2 टोमॅटोमध्ये एवढे सारे जे आहे ते नॅचोस रेडी झालेले आहे. आता यावर आपण मसाला टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. आवाज तुम्ही बघू शकता कसा कुरकुरीत अगदी छान आलेला आहे. नक्की करून बघा.